विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पद्य विभागाची माहिती घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण पेपर पॅटर्ननुसारच जाणार आहोत. ज्या पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये गद्य विभागाची माहिती घेतली, त्याच पद्धतीने आपण विभाग 2 पद्य विभाग याची माहिती घेणार आहोत. साधारणपणे तुम्हाला पद्य विभागामध्ये 16 गुण असतात आणि त्या 16 गुणांसाठी तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न असतात. तर त्यापैकी पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. पहिला प्रश्न अशा प्रकारचा आहे की पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला एक संपूर्ण कविता दिली जाईल, किंबहुना त्या कवितेच्या ओळी असतील आणि त्या कवितेची मदत किंवा त्या ओळींची मदत घेऊन तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. हा जो पहिला प्रश्न आहे तो 8 गुणांसाठी आहे आणि या 8 गुणांची विभागणी कशी असेल बघूया. तर ती विभागणी अशी आहे की पहिला प्रश्न आकलनकृती 2 गुण, दुसरा प्रश्न आकलनकृती 2 गुण. आकलनकृती म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल, तुम्ही 9वीलाही त्याचा अभ्यास केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आकलनकृती म्हणजे काय. छोट्या प्रकारचे प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला कविता समजली आहे की नाही या संदर्भात असतात. तर पुढच्या प्रश्नाकडे वळू. तिसरा जो प्रश्न आहे तो शब्दार्थाचा प्रश्न आहे की काही कवितेतील तुम्हाला शब्द दिले जातील. काही बोलण्यापेक्षा 4 शब्द दिले जातील आणि त्या 4 शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 गुण असतील. आणि चौथा जो प्रश्न आहे तो काव्य सौंदर्य म्हणजेच अर्थसौंदर्य. कवितेतील 1 ते 2 ओळी दिल्या जातील आणि त्या ओळीचा अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत किंवा कविता किंवा त्या 2 ओळींचा अर्थ तुम्हाला काय उमगला आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे किंवा त्या 2 ओळींचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. साधारणपणे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, हा जो प्रश्न स्वमतासारखा आहे आणि त्या पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे तुम्हाला पद्य विभागामध्ये हा पहिला प्रश्न असेल जो 8 गुणांसाठी असेल आणि तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या पुस्तकामधली एक कविता असेल. पण दुसरा जो प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याची तयारी बारकाईने करणे गरजेचं आहे. कुठेतरी समजून घेऊन, कुठेतरी काही गोष्टी लक्षात घेऊन, पाठ करून हा महत्त्वाचा 8 गुणांचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे किंवा त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो की तुम्हाला 2 कवितांची नावे दिली जातील. पुन्हा एकदा सांगतो, 2 कवितांची नावे दिली जातील, परंतु त्यापैकी एकाच कवितेवर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातील, ते सोडवायचे आहेत. म्हणजे 2 कवितांपैकी एकच कवितेवर आपल्याला प्रश्नांची उत्तरे ही लिहायची आहेत. म्हणजे एक कविता आपल्याला ऑप्शनल किंवा पर्याय म्हणून दिलेली आहे. समजा ही कठीण असेल तर दुसरी, अशा प्रकारे ऑप्शनल आहेत. तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये साधारणपणे 5 प्रकारची प्रश्न असतात. पुन्हा एकदा सांगतो, 2 कवितेपैकी एकच कवितेवर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ती 5 प्रकार ते जे प्रश्न आहेत ते 5 प्रकारचे आहेत. कशा प्रकारचे आहेत सांगतो आणि गुणही सांगतो. पहिला प्रश्न किंवा पहिली कृती, ॲक्च्युली आपण त्याला प्रश्न म्हणण्यापेक्षा कृती सोडवा अशा प्रकारचा प्रश्न असा असेल की खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कृती किंवा प्रश्न, आपल्याला सवय झालेली आहे प्रश्न, परंतु ॲक्टिव्हिटी शीट तुमच्या इंग्रजी भाषेमध्ये आणि आपण त्याला कृतीपत्रिकेप्रमाणे कृत्या किंवा प्रश्न आपण समजून घेऊ. चला, तर प्रश्न असा असेल पहिला, कवी किंवा कवयित्रीचे नाव 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, त्यानंतर कोणत्या तरी कवितेतल्या 2 ओळी दिल्या जातील, त्याचा अर्थ लिहिणे स्पष्ट करणे 2 गुण. त्यानंतर कविता आवडली असेल तर कारण द्या, नाही आवडली
कारण द्या. आवडली असेल तर आवडली लिहा, मग न आवडण्याचं कारण लिहायची गरज नाही आहे. नाही आवडली तर नाही लिहा. पण पुन्हा एकदा आहे, फक्त आवडली असेल तर आवडलीचंच कारण द्या, नाही आवडली तर तिचं कारण देत बसू नका. ऑप्शनल आहे इथे पण. त्याला 2 गुण. आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतो प्रश्न, तो म्हणजे पुन्हा शब्दार्थाचा. जसा पहिल्या प्रश्नामध्ये 2 गुण होते तुम्हाला शब्दार्थ लिहिण्यासाठी, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा 4 शब्द दिले जातील आणि 4 शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 16 गुण हे तुमच्या पद्य विभाग म्हणजे विभाग 2वर आहेत. त्यासाठी तुम्हाला 7 कवितांचा अभ्यास करायचा आहे. 7 पैकी एकच कविता फक्त तुम्हाला तुमच्या पुस्तकाप्रमाणे पुस्तकातल्या ओळी किंवा पुस्तकातली एक कविता तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये अतिशय सविस्तरपणे त्याला मदत करेल. आणि त्यानंतर मात्र दुसरा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे समजून घेणं, लक्षात ठेवणं, पाठ करणं यावर आधारित आहे. कारण की फक्त तुम्हाला कृती किंवा प्रश्न विचारले जातील आणि त्यानंतर तुम्हाला फक्त ती कविता किती समजली आहे किंवा नाही समजले यावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या विभागासाठी मला काही सल्ले द्यायचे आहेत तुम्हाला किंवा काही माहिती सांगतो. कवितामधील शब्दार्थ समजून घ्या. कवितेचा भावार्थ बरेच जण टार्गेट वापरतात, बरेच जण नवनीत म्हणजे डायजेस्ट वापरतात. तर अतिशय साध्या सरळ पद्धतीने त्याच्यामध्ये भावार्थ दिलेला असतो, तो समजून घ्या. शब्दार्थ समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये साधारणपणे तुम्हाला सुरुवातीला कविता सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला जी कवयित्रीची जी माहिती आहे ती वाचणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या विभागासाठी डीपली अभ्यास करणं गरजेचं आहे. विशेषतः 2ऱ्या नंबरचा प्रश्न जो ॲप्रिशिएशन ऑफ पोयम सारखा आहे, म्हणजे तुमच्या इंग्रजी विषयाचं, तर डीपली अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो जर समजून घेतला तरच तुम्हाला त्यापैकी त्यासाठी चांगले मार्क मिळू शकतात. तर बारकाईने अभ्यास करा. कविता शिकताना त्या समजून घ्या. बाकी काही मुद्दा येणार नाही. कठीण असं काही नाही आहे, फक्त थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तर या विभागाची माहिती एवढीच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग या भागाची माहिती देणार आहे. तर तुर्तास इथे थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्थूल वाचनाची माहिती घेऊ.